मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आय एम फोर्थ इयर MBBS स्टुडंट फ्रॉम JMC गोंदिया. या व्हिडिओमध्ये आपण BHMS फर्स्ट राऊंडचा कट ऑफ बद्दल माहिती घेणार आहोत. तसेच थर्ड राऊंड पर्यंत किती कमी होऊ शकतो त्याबद्दल पण माहिती घेणार आहोत. म्हणजे बघा नेमकीच आपली BHMS ची फर्स्ट BMS ची फर्स्ट यादी आलेली आहे. तर यामध्ये आपण बघणार आहोत की फर्स्ट राऊंडचा कट ऑफ काय राहिलेला आहे, किती मार्क पर्यंत कॉलेज भेटलेले आहे कॅटेगरीनुसार. तसंच लास्ट राऊंड पर्यंत म्हणजे थर्ड राऊंड पर्यंत याचा कट ऑफ काय राहू शकतो एक्सपेक्टेड BHMS चा, याबद्दल माहिती घेणार आहोत. तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर टोटल जे आहे या फर्स्ट राऊंडला 42 कॉलेज होते. त्यापैकी एक जे आहे टोटल 43 कॉलेज होते, त्याच्यापैकी एक जे आहे गव्हर्नमेंट होतं आणि बाकी 42 जे आहे तर ते प्रायव्हेट कॉलेज होते. तर हे झालं टोटल आकडा. आता सर्वात प्रथम तुम्ही जर आमच्या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आमच्या चॅनलवर तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आमच्या चॅनलमधील महाराष्ट्रातील MBBS, BHMS, BVSC, BMS, फिजिओथेरपी, BSc नर्सिंग, बी फार्मसी तसेच सेंट्रलची MCC अँड वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया या सर्वांबद्दल व्यवस्थित माहिती पुरवली जाते. त्यामुळे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सध्या वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडियाची काउन्सिलिंग सुरू व्हायची बाकी आहे. जे विद्यार्थी इच्छुक आहेत वेटरनरी काउन्सिलिंग करण्यासाठी त्या विद्यार्थ्यांनी आमच्यासोबत संपर्क साधावा. तर सुरुवातीला चला आपण कट ऑफ बद्दल बोलूया. तर सांगायचं झालं तर ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे या वर्षी पहिल्या राऊंडला 6,49,176 या रँकला क्लोज झालं आणि मार्क होते 237. त्याच्यानंतर बोलायचं झालं तर ओबीसी जे कॅटेगरी आहे ही क्लोज झाली क्लोजिंग रँक 6,76,025 आणि याचा मार्क आहे 230. त्याच्यानंतर SCBC जे कॅटेगरी आहे यांचा पहिल्या राऊंडचा कट ऑफ झालेला आहे 7,30,665 आणि याचा जो क्लोजिंग रँक आहे 216. त्याच्यानंतर SC कॅटेगरी जे आहे याचा रँक आहे 6,69,461 आणि क्लोजिंग रँक आहे 232. आणि त्याच्यानंतर बोलायचं झालं तर ST कॅटेगरी जे आहे याचा क्लोजिंग रँक आहे 8,88,249 आणि मार्क आहेत 181. त्याच्यानंतर बोलायचं झालं तर VJ कॅटेगरी जे आहे याचा क्लोजिंग रँक आहे 6,61,408 आणि मार्क आहे 234. त्यानंतर बोलायचं झालं तर NTB जे कॅटेगरी आहे यांचे मार्क आहे क्लोजिंग रँक आहे 7,01,722 आणि मार्क आहे 223. त्याच्यानंतर बोलायचं झालं तर NTC जे कॅटेगरी आहे याची क्लोजिंग रँक आहे 6,58,905 आणि मार्क आहे 234. त्याच्यानंतर NTD जे कॅटेगरी बोलायचं झालं तर क्लोजिंग रँक आहे 6,71,739 आणि मार्क आहे 231. तर पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, बघा ओपन कॅटेगरीला 237 मार्कापर्यंत कॉलेज भेटलेले आहे. ओपन नंतर ओबीसी कॅटेगरीला 230, SCBC कॅटेगरीला 216, SC कॅटेगरीला 232, ST कॅटेगरीला 181, VJ कॅटेगरीला 234, NTB कॅटेगरीला 223, NTC कॅटेगरीला 234 आणि NTD कॅटेगरीला 231. हा जो कट ऑफ आहे हा फर्स्ट राऊंडचा कट ऑफ राहिलेला आहे. यापेक्षा हा कट ऑफ बराच खाली जाऊ शकतो. कमीत कमी तुम्ही पकडून चला 35+ मार्काने हा कट ऑफ 100% खाली जाणार. अजून कॉलेज पण यायचे बाकी आहे तर त्याचे कॉलेज पण येऊन जातील, त्यामुळे याचा कट ऑफ बराच खाली जाईल. आणि याचं कसं असते माहितीये का, बरेच विद्यार्थी फक्त BMS साठी चॉईस फिलिंग देतात, त्यामुळे BHMS चा जो कट ऑफ आहे एक्झॅक्टली सांगणं थोडं मुश्किलच आहे. आणि कारण की लिस्ट मध्ये सर्वच विद्यार्थी येत असतात पण BHMS सेपरेट आणि BMS ची सेपरेट असं विद्यार्थी येत नाही त्यांच्या समोर लिहून, कोणी कशासाठी प्रेफरन्स दिलेली आहे. तर हा जो कट ऑफ आहे मी लिस्टवरून काढलेला आहे, याच्यामध्ये थोडीफार तर चूक होऊ शकते, तर त्या चुकीसाठी मला माफी असावी. आणि तुम्हाला सांगायचं झालं तर BMS आणि BHMS ची एकच लिस्ट असल्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी BMS ला प्रेफरन्स देतात. खूप विद्यार्थी BHMS चे कॉलेज लिस्ट मध्ये नाव पण देत नाहीत, त्यामुळे हा कट ऑफ आहे ना चांगलाच खाली जाईल. मी जस्ट 35 म्हणत आहे, याच्यापेक्षा पण भरपूर खाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्यांना अपेक्षा आहे की मला कॉलेज भेटेल की नाही त्यांनी निश्चिंत राहावं, तुम्हाला भेटून जाईल. सहसा 200 मार्कापर्यंत याचा कट ऑफ येण्याची शक्यता आहे. प्रत्येक कॅटेगरीचा कमीत कमी 200 मार्कापर्यंत येईल अशी अपेक्षा तर आहे शेवटच्या राऊंड पर्यंत. पण तरी पण बघूया यावेळेस किती विद्यार्थी चॉईस फिलिंग देतात BHMS ला, त्यावर डिपेंड करणार आहे पूर्णपणे कट ऑफ. हे फर्स्ट राऊंडचा आहे, यापेक्षा बराच कट ऑफ खाली जाणार आहे, एवढं लक्षात असू द्या.
या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आम्ही तुम्हाला नक्की आन्सर कळवू. धन्यवाद.